बातमी आहे वर्ध्यामधून। वर्ध्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात 2023 मध्ये तब्बल 12 कोटी रुपयांचा निधी खर्च करूनही अग्निशमन यंत्रणेचं काम सुरू करण्यात आलंय। गेल्या वर्षभरात 2 वेळा रुग्णालयात आगीच्या घटना घडल्यात, परंतु अजूनही अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित झाली नसल्याची बाब समोर आली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रिक विभागाकडून 12 कोटी रुपये खर्चून अद्ययावत अग्निशमन यंत्रणा उभारण्याचं काम नागपूर येथील एजन्सीला देण्यात आलं होतं। तब्बल 4 वर्ष लोटली, पण काम मात्र अजूनही पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळे अजूनही सामान्य रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा सुरूच नसल्याचं चित्र आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी। अमरावती जिल्ह्याच्या स्त्रीरुग्ण विभागामध्ये मोठी घटना घडली आणि या ठिकाणी अतिदक्ष विभाग जो आहे, या अतिदक्ष विभागात मोठ्या प्रमाणात आग लागली। फायर अँड सेफ्टीचा मोठा मुद्दा ऐरणीवर आला आणि 3 मुलं दगावली। त्या घटनेमुळे सर्वत्र जिल्ह्यात, इतर जिल्ह्यामध्ये अग्निशमन यंत्रणेची काय व्यवस्था आहे हे पाहण्याचा प्रयत्न आपण करतोय। आपण सध्या वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आहोत आणि वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कोट्यावधी रुपयाचा खर्च करून येथे मोठी अग्निशमन यंत्रणा जी आहे ही उभारण्यात आली। या ठिकाणी असलेल्या 3 वेगवेगळ्या इमारतींमध्ये ही जी एकूण यंत्रणा उभारली गेली, पण ही यंत्रणा अद्यापही सुरू झाली नाही, असंच चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आपण ज्या ठिकाणी आहोत तो महत्त्वाचा मुख्य पंप आहे, जो डिझेलवर चालतोय आणि हा पंपच या ठिकाणी बंद आहे। आपण पाहू शकतो याचं जे सेटअप या ठिकाणी करायचं होतं ते सेटअपच केलेलं नाही आहे आणि पूर्ण अस्ताव्यस्त हे सामान पडलेलं आहे। मुख्य पंपच बंद आहे, म्हणजेच काय की या ठिकाणावरून जे पाणी त्या ठिकाणी पोहोचवत होतं आणि अग्नी जो आहे हा अग्नी या ठिकाणी विझवला जात होता, या पंप बसवला नसल्यामुळेच हे सर्व यंत्रणा आता निकामी ठरते आहे। कोट्यावधी रुपये खर्च करून जे उभं केलं तेच मात्र आता आग लागल्यानंतर फायद्याचं ठरत नाही, अशा प्रकारचं एकूण स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळतं। अशा प्रकारच्या ज्या हलगर्जीपणा आहे किंवा बेजबाबदारपणा आहे हा दाखवला जातो, हा कशासाठी असाच प्रश्न उपस्थित होतोय आणि पुढच्या आगीच्या घटनेची वाट हे प्रशासन पाहतंय का, असाच सवाल येतोय। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। तर वर्धा नगर परिषदेच्या अग्निशमन विभागानं आतापर्यंत 4 ते 5 पत्र विविध यंत्रणांना पाठवली आहेत, पण आता कुठे आगामी बैठकीत हा मुद्दा मांडून कामं पूर्ण केली जाणार असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजसिंह पवार यांनी सांगितलं आहे। अग्नी विझवण्याचं जे प्रणाली आहे ती काही सिव्हिल वर्क आणि काही पाईपच्या कनेक्शन अभावी प्रलंबित आहे आणि ती यंत्रणा त्वरित कार्यान्वित होईल याकरिता जिल्हाधिकारी मॅडम यांनी 31 तारखेला ते बैठक आयोजित केली आहे, जेणेकरून ती प्रणाली त्वरित तातडीने आणि युद्ध पातळीवर पूर्णत्वास येईल। तर वर्धा नगर परिषद अग्निशमन विभागाकडून आरोग्य यंत्रणेला दुरुस्तीसाठी पत्रव्यवहारही करण्यात आलाय, पण अजूनपर्यंत ही दुरुस्ती गेल्या काही महिन्यांपासून पेंडिंग आहे। वारंवार सूचना देऊन देखील दुरुस्तीसाठी प्रयत्न होत नाहीये आणि यामुळे इतका निष्काळजीपणा कशासाठी, असा प्रश्न विचारला जातोय। स्वतः राज्याच्या आरोग्य मंत्र्यांसोबत मी या संदर्भात संपर्क करेल आणि संपर्क करून तातडीनं इतके रिमाइंडर देऊन सुद्धा जर फायर डिपार्टमेंट तुम्हाला वारंवार रिमाइंडर देते आणि वारंवार रिमाइंडर देऊन सुद्धा इतक्या महत्त्वाच्या विषयामध्ये जर हेल्थ डिपार्टमेंटच्या माध्यमातून कुठलीच कारवाई जर होत नसेल, तर अमरावतीच्या घटनेपासून काहीतरी आपण शिकलो पाहिजे